तुमच्या या घोषणांबद्दल आणि अत्यंत उत्साहाने केलेल्या स्वागताबद्दल सर्वप्रथम मी हात जोडून सर्वांचे नम्र नम्र आभार मानते. माईकवर जे माणूस बसलाय त्याने आवाज वाढवा. माईकवरच्या माणसाने आवाज वाढवा. आवाज हा आता बरोबर आहे. आज सायखेडा येथे हा बरोबर आहे असं राहू द्या. सायखेडा येथे ही जी सभा आयोजित केलेली आहे या सभेला ज्यांच्यासाठी मी आले, ज्यांना विजय मिळावा ह्याच्यासाठी मी रात्री आमची 12:30-1 वाजता चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ही सभा ठरली. आणि जर मोदीजींसाठी एक मत वाढत असेल त्यांना प्रधानमंत्री करण्यासाठी तर आम्ही कधीही कुठेही केव्हाही कसंही जाऊन त्याच्यामध्ये योगदान द्यायला तयार आहोत. त्या ज्यांना विजयी करण्यासाठी मी इथे आले आहे त्या खासदार डॉक्टर भारतीताई पवार ज्या नामदार आहेत, आता जोपर्यंत नवीन शपथ घेत नाही तोपर्यंत त्या आहेत. आणि त्या जेव्हा मंत्री झाल्या तेव्हा सर्वात जास्त आनंद हा मला तेव्हा झाला की कसं आहे, एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, इंजिनियर ठीक आहे, पण त्याच्या पिढ्यानं पिढ्याची जी एक लढाई असते ती लढाई, त्या लढाईला सकारात्मक दिशा देण्याचं काम करण्याचं काम एका मागास वंचित समाजात जन्मलेल्या त्यातल्या त्यात एका स्त्रीला जर करायला मिळालं तर माझ्या एवढा आनंद कोणालाच त्याच्यामध्ये होणार नाही. आणि डॉक्टर भारतीताई खरंच आहे की जेव्हा त्या पहिल्यांदा खासदार झाल्या तेव्हा मी प्रीतमताईंना फोन केला की तुमची दुसरी टर्म आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या नवीन निवडून आलेल्या खास करून महिलांना मार्गदर्शन करा, काळजी घ्या आणि त्यांना सांगा काय करायला पाहिजे. आणि प्रीतमताई आणि त्यांची चांगलीच गट्टी जमली. प्रीतमताईंनी मला आग्रह केला की ताई तुम्ही त्यांची सभा घ्या. आपल्या या सभेला मी येऊन सगळ्यांना एवढंच सांगेन की भारतीताई आमची बहीण आहे आणि त्यांना आपण मोठ्या मताने निवडून द्या. त्यांच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कष्ट करत असलेले आणि ज्यांनी खूप छान भाषण केलं आणि मला म्हटले वाघीण आहेत ताई जोरात बोला, ते आमदार दिलीप काका बनकर. मंचावर उपस्थित शंकररावजी वाघ, जगनप्पा कुटे, हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, यातीन कदम, या निवडणुकीसाठी आमच्या भटका विमुक्त जे आमचंच वरती काय म्हणायचं त्याला त्याचे डायरेक्टर बोर्डाचे आमचे प्रवीण घुगे, ते खास जबाबदारी घेऊन इथे काम करत आहेत. अतिलजी कुंदे, गणेशजी गीते, महेश कुटे, भाऊलाल तांबडे, विजय गडाख, राजेंद्र सोनवणे, भगवानराव बोरसे, मंजुषाताई दराडे, मनीषाताई बोडखे, सारिका डेरले, उपस्थित सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित वडीलधारी मंडळी, टोपीवाले सगळे शेतकरी दिसतात, कांद्याचेच असतील असं मला वाटतं, माहिती आहे. आणि जे बिना टोपीवाले तेही शेतकरी असू शकतात, कारण माझी इच्छा आहे की जीनची पॅन्ट घातलेला माणूस सुद्धा शेतकरी असावा आणि त्याने चांगलं कमवावं. ते युवा बांधव आणि माझ्या माता भगिनींनो, मी टिपिकल गोष्ट कधीच करत नाही. आपले आले एवढे नाव वाचले, झालं भाषण सुरू केलं. माझी इच्छा असते संवाद करताना समोरच्याच्या हृदयाला काय वाटतं ते आपण बोललं पाहिजे. आणि जे आपण बोललो ते 10 वर्षांनी जरी रेकॉर्डिंग वाजवलं तरी त्याच्यातून माघार घ्यायची आपल्यावर वेळ आली नाही पाहिजे. माझे वडील गोपीनाथ मुंडे हे सर्वात मोठं कारण आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. ट्रोल करणारे काही लोक असतात ज्यांना पोटशूळ असतो, ते म्हणतात बाबा बाबा करते. आता बाबा बाबा नाही करणार तर काय करणार? माझ्या बाबांचं नाव सगळेच घेतात, तर मी तर त्यांच्या पोटी जन्म घेतलाय. माझ्या मरेपर्यंत माझ्या बापाचं मी नाव घेणार आणि त्यांचं नाव वाढवणार. त्यांना अभिमान वाटेल, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करणार, तर मी का नाही नाव घेणार? मी बाबांचं नाव घेते ते माझे पिता म्हणून घेते नाही, ते माझे नेता होते म्हणून घेते. एका नेत्याने घडवत असताना एखाद्या कार्यकर्त्याला जेवढं झिजायला लावलं असेल त्याच्यापेक्षा 10 पट लेख म्हणून मला झिजायला लावलंय, मला कष्ट करायला लावलेत. म्हणूनच 10 वर्ष एवढ्या संघर्षानंतर मी उभी आहे. आणि म्हणून मला वाटतं की एखादी लेख
एखादी मुलगी, एखादी कन्या, एखादी स्त्री लढत असेल तर माझं सगळ्यात मोठं दायित्व आहे की तिच्या पाठीमागे मी माझी शक्ती उभी केली पाहिजे. सगळ्यांना खूप कौतुक वाटतं, पंकजाताईंची सभा फार आग्रह असतो लागली पाहिजे वगैरे, पण यावेळी थोडं मी जरा व्यस्त होते. तरी मध्ये मध्ये जाऊन मी काहीतरी वाचवायचा प्रयत्न करत होते की आपण नाही म्हणून अडचण होऊ नये. मी बाहेरही सभा घेतल्या, परंतु दूध पोळल्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागते. मागच्या वेळी गडबड झाली. विकास केवढा केला, विकास काय केला. अहो मी नाशिकला आधी यायचं तर माझ्या अंगावर यायचं, जीवावर यायचं. 7-8 तास 9 तास लागायचे. आता ह्या समृद्धी मार्गाने अगदी मी औरंगाबादवर निघाले तर 1.5 तासात तर आपण शिर्डीला 1.5 तासाच्या आतच पोचते. ही परिस्थिती आहे. मग ही गती नाही का विकासाची. आपण म्हणतो विकास काय झाला, विकास काय झाला, विरोधक म्हणतात विकास काय झाला. अरे तुम्ही कधी विकासाची ओळख तरी करून दिली का जनतेला. तुम्ही फक्त जाती धर्माचं राजकारण करून मतं मिळवलेले आहेत. मी अनेक वर्ष अनेक नेत्यांचे पक्षाचे भाषण ऐकले. त्यांनी दरवेळी भाषण करताना सांगायचं या मागासलेल्या महाराष्ट्राला, या देशाला आम्ही अमुक करू तमुक करू. अरे तुम्ही जर खुर्चीवर विराजमान आहात, तुमच्याकडे पद आहे, तुमच्याकडे पद आहे, तरी तुम्ही मागासलेला म्हणतात. हा तुमचा पराभव नाही का. तो पराभव मान्य करायला मोदीजी तयार नाहीत. या देशामध्ये सर्वात मोठी लोकशाही आहे ही म्हणजे आपल्या भारताची आहे. सगळ्यात मोठा पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त लोकांचा विश्वास आहे. आणि विश्वास असल्यामुळे अपेक्षा सुद्धा आहे आणि त्या रास्त आहेत. का नसतील अपेक्षा. या देशामध्ये जेव्हा सरकार आलं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले, तेव्हा आणि त्याच्या आधीच्या प्रचाराची नुसती जर विचार करायचा ठरवला तर तेव्हा मी प्रचाराला जायचे तर नाकाला रुमाल लावावा लावायचा अशी परिस्थिती होती. आम्ही प्रचाराला गावाला जात असताना आम्हाला अक्षरशः असं नाकाला रुमाल लावावा लागायचा. मग बाया म्हणायच्या वा वा तुम्हाला फार दुर्गंधी येते, आम्ही कसे राहतो इथे. कारण त्या माऊलीला जाण्यासाठी शौचालयाची व्यवस्था नव्हती. का हो, देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला 2014 पर्यंत का वाटलं नाही की या माऊलीला कुचंबनेतून वाचवलं पाहिजे. ही साधी भावना आहे. ही भावना ही महत्त्वाची आहे. ही भावना प्रेरणा झाली, ही एक चळवळ झाली. आणि आज जेव्हा 10 वर्षांनी मी प्रचारामध्ये जाते, मला रस्त्यावर शौचायला बसलेलं कोणी दिसत नाही. ही परिस्थिती आहे. मग ही केवढी मोठी मिळकत आहे. आणि मी ग्रामविकास मंत्री होते. देशामध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधल्याबद्दल मोदींच्या हाते आमचा पुरस्कार देऊन स्वागत झालं. जेव्हा आमची लोक मजाक उडवायचे, काय तुम्ही शौचालय बांधता, तुम्ही शौचालय बांधता, पण त्याची किती मोठी गोष्ट महत्त्वाची होती, त्याच्या मागे किती मोठा विषय होता, त्याच्या मागे माता भगिनीच्या बद्दल असणारा किती मोठा आदर होता, याचा विचार करण्याची गरज आहे. आज मोदीजींच्या योजना सांगा म्हणलं तर पटापट तुम्ही सांगताल. आज स्वच्छता अभियान सांगताल. आयुष्यमान कार्ड घेतलंय का नाही कोणी सांगा बरं, हात वर करा बरं. आयुष्यमान कार्ड घेतलेले लोक हात वर करा बरं. बघा, आयुष्यमान कार्ड घेतलंय. तुम्ही शेतकरी आहेत, कृषी सन्मान योजना घेता की नाही, अकाउंटमध्ये वेळेवर पैसे मिळतात की नाही, कुणाकोणाला मिळतात हात वर करा बरं, हात वर करा बरं. मग एवढा सगळा लाभ, एवढा सगळ्या योजना तुमच्यासाठी आहेत. नुसत्या मोठे मोठे रस्ते भौतिक सुविधा बांधल्या नाही तर स्वतःला प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक म्हणून घेतलं मोदीजी. आणि त्या प्रधान सेवकाला या देशाला जगातली सगळ्यात मोठी आर्थिक शक्ती बनवायची आहे. मग आपण त्याला साथ देणार की नाही. देण्यासाठी आपल्याला भारतीताईला निवडून द्यावं लागेल की नाही. त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना बळी पडायचं कारण नाही. माझ्या नावाच्या मागे काय लागतं ह्याच्यावरून तुमचं माझं नातं ठरलं असतं तर आज मी इथे उभी राहिले नसते. कारण 5 वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर मी नव्हते, तरीही तुम्ही माझ्यावर एवढा प्रेम करता, एवढा विश्वास ठेवता की पंकजाताईंची सभा झाली की नक्की या भागामध्ये आम्हाला मतदान मिळणार आहे. हा विश्वास माझ्या नेत्यांना सुद्धा वाटतो. तुम्ही आज माझी कॉलर टाईट केलेली आहे. मला ते उदयनराजेंसारखी कॉलर उडवता येत नाही, पण माझा आपला गमचा उडवून मी सांगते की गेल्या महाराष्ट्रामध्ये मी फिरतीये, सगळे म्हणतात ताई आल्या पाहिजे, ताई आल्या पाहिजे. म्हणलं का रे बाबा, मी तर काहीच नाही, मी कसं काय आली पाहिजे. का ते इथून जे तुमचं माझं कनेक्शन आहे ना,
ते कनेक्शनची जोड कोणालाच येऊ शकत नाही. का हे कनेक्शन आहे? का? कारण मुंडे साहेबांनी आपल्याला काय दिलंय? पाठीचा कणा मजबूत ठेवण्याची शक्ती दिलेली आहे. कधीच आपण कुणासमोर झुकू नये. कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याला रस्त्यावर येऊ देऊ नये. अहो, मुंडे साहेबांनी एका मिनिटात हसत खेळत आरक्षणाचा विषय मार्गी लावला. जाऊ लागलं का कुणाला जेलमध्ये? खावा लागला का लाठ्या? कधीच नाही. आपला समाज रस्त्यावर आणून त्याच्यावर स्वार होण्याचा संस्कार माझ्या बापाने माझ्यावर केले नाही. समाज म्हणजे जात नाही. जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याचा वाली आणि वाणी बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात होते. आणि त्यांच्या मृत्यूनंतर बघा, माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. मला काहीच कमवायची इच्छा नाही. मला कुठल्याही गोष्टीची मला लालच नाही. कुठलं पद, कुठली प्रतिष्ठा, कुठला पैसा, कुठली गाडी, कुठला बंगला, मला काही नको आहे. भरल्या ताटावरून माझा बाप गेला. तुम्हाला सोन्याचा घास भरवायचं त्यांचं स्वप्न तसंच ठेवून गेला. म्हणून तडफड आहे. 5 वर्ष मंत्री असताना काम केलं. कधी जातीभेद केला नाही, कधी धर्माचा विषय केला नाही. आज घरकुलाची योजना आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केली. प्रत्येक माणसाला पक्क्या घरात नेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्यात सुद्धा तुमचीच लेक ग्रामीण विकास मंत्री असताना अव्वल आलेली. अव्वल एका दिवशी 3 लाख लोकांना शिर्डीमध्ये आम्ही घराच्या चाव्या दिल्या. आणि मोदीजींचं त्यामध्ये आम्हाला एवढं भूषण वाटलं की कधी ह्या गोष्टींचा विचार आधीच्या राज्यकर्त्यांनी केलाच नाही. का केला असेल बरं विचार? का बरं मुंडे साहेबांच्या मनात एवढी तळमळ आहे? कारण मुंडे साहेब जेव्हा शाळेत जात होते ना, त्यांच्या पायात घालायला चप्पल नव्हती. अनुवानी शाळेत 14 किलोमीटर रान तुडवत जात होते. म्हणून त्यांची तळमळ होती की समाज मोठा झाला पाहिजे, गरीब मोठा झाला पाहिजे, वंचिताला आपल्याला आवाज देता आला पाहिजे. काखेमध्ये चपला कोपून डोक्यावर आपल्या एखादं वजन असेल तर ते वजन काखेत चप्पल खोबून जावं लागायचं. अशा परिस्थितीमध्ये मी का माझी चप्पल काढायची, मी का माझी चप्पल काखेत खोवून जायची, हा प्रश्न 10-11 वर्षाच्या माणसाला पडला. म्हणून एवढी मोठी क्रांती घडू शकते. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, चहाची टपरी वडिलांची, काही प्रॉपर्टी नाही आहे, काही नाव आहे, लिगसी आहे, 10-12 घर आहे, जमिनी आहे, जायदाद आहे, काही नाही. हो, 2 एकर जमीन सुद्धा नाही. चहाची टपरी, त्या टपरीत फावल्या वेळेत आपल्या वडिलांसाठी मदत करणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री होतं. आणि कोण आहेत हे शहाणे लोक म्हणतात की प्रधानमंत्री संविधान संपवणार आहेत? अहो, हे संविधान आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं. म्हणूनच एक चहा विकणाऱ्याचा मुलगा, चहा विकून मजुरी करून शिकणारा मुलगा देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो. अरे त्या संविधानाला हात लावणार नाही ही घोषणा वेळोवेळी मोदीजी करतात. मोदीजी सांगतायत की एसटीच्या आरक्षणाला, त्यांच्या हक्काला, ओबीसींच्या सामान्य माणसाच्या हक्काला धक्का न लावता या देशाचा विकास करता येईल. मुख्य प्रवाहात सामान्य माणसाला आणून विकास करता येईल. ही लढाईच तर त्याच्यासाठी आहे. काय लढाई आहे माझी तरी? काय या राजकारणामध्ये एवढा संघर्ष, एवढ्या गोष्टी पेलल्यानंतर राहावं वाटतं? कारण पदावर राहिल्यानंतरच तुमचे कामं करता येतात. मला वाटतं एक 50-100 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाशिकमध्ये केलेले आहेत. भारतीताईंच्या पण पत्रावर त्यांनी भरपूर मला निधी त्यांना मी दिलेला आहे. 25-15चं तोंड मला लोकांना माहीत नव्हतं की 25-15 काय, जलयुक्त शिवार काय, हे कसं झालं. मी मुंडे साहेबांचा प्रचार करायचे तेव्हा मी एक डायरी घेऊन जायचे आणि मी लिहून ठेवायचे त्या डायरीमध्ये, ह्या गावात ही अडचण आहे, त्या गावात ती अडचण आहे. ते मग ती डायरी झाली. मुंडे साहेबांना निवडून आल्यावर म्हणलं, बाबा या डायरीमध्ये हे लिहिलेलं आहे, हे लोकांचं करायचं आहे. ते म्हणले, अरे आता मी मंत्री झालोय देशाचा, मी कुठलीही गोष्ट शिल्लक ठेवणार नाही. लोकांनी मला 14 वर्ष साथ दिली, सत्तेत नसताना देखील त्यांचा वनवास संपवणार आहे असं त्यांनी सांगितलं. ती डायरी तशीच राहिली, पण साहेब निघून गेले. त्या डायरीमधली प्रत्येक गोष्ट ही योजना झाली. जलयुक्त शिवार मी मंत्री नसताना सुद्धा माझ्या NGOच्या माध्यमातून मी वैद्यनाथ पॅटर्न म्हणून हे काम करत होते. ते जलयुक्त शिवार झालंय. त्या जलयुक्त शिवारचा एवढं चांगलं काम आहे, विरोधकही येत होते टोपले घेऊन, खोरे घेऊन, कारण लोकांनी ती चळवळ बनवली. योजना लोकांवर लादता येत नाही, त्याला चळवळ बनवावं लागतंय, हे मोदीजींनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्या जलयुक्त शिवारमध्ये जेव्हा टोपलं घेऊन उन्हामानाचं आम्ही काम करत होतो तेव्हा आता फळ मिळालं. मी आता मान तालुक्यात गेले होते. प्रचंड दुष्काळी तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये पूर्ण नदी खोलीकरण, बंधारे वगैरे आम्ही काम केलं. आत्ताच 2-2.5 महिन्यापूर्वी, 3-4 महिने झाले असतील, एक मुलगा माझ्याकडे आला 22-23 वर्षाचा.
आणि त्यांनी मला एक डब्बा एक खोकं दिलं, त्या खोकामध्ये डाळिंब होते. म्हणलं काय हे घेऊन आला? ताई हे डाळिंब मी देवाला वाहिल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला आणले. म्हणलं का? मी मजुरी करत होतो दुसऱ्याच्या शेतात. ताई तुम्ही जलयुक्त शिवार योजना आणली, तुम्ही बंधारा बांधला, आमच्या शेताला एवढं पाणी मिळालं की मी स्वतः डाळिंबाचा बाग तयार केलाय आणि शेजारच्या लोकांना एकत्र करून गट शेती करून आम्ही डाळिंब आता एक्सपोर्ट करतो म्हणून त्यांनी मला आणून दिले. ह्याच्यापेक्षा काय मोठी पावती पाहिजे? कोणी सोनं नाणं हिरे जवाहरात आणून दिले तरी नाही, पण गरिबाचा आशीर्वाद हा त्याच्यापेक्षा मोठा आहे. हा नुसता गप्पा मारत नाहीये, हे जगतोय म्हणून तुम्ही आमचं ऐकायला आलोय. बोलणारे एक आणि करणारे एक असते तर तुम्ही उभंच केलं नसतं, हे मला माहिती आहे. जे तोंडातून वाक्य निघतं ते पूर्ण करण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे, तुमच्या सेवेसाठी. मान्य कांद्याचा प्रश्न आहे. कांदा कधी रडवतो कधी हसवतो. शेतकरी रडला तर राजकारणालाही रडावं लागतं, शेतकरी हसला तर राजकारणालाही हसावं लागतं. मला माहिती आहे कांद्याचा विषय. कांद्याच्या बाबतीत सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे, परंतु कायमस्वरूपी हे निर्णय पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले पाहिजे, बळीराजाच्या हिताचे घेतले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्याला उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि त्याच्यावर त्याला नफा हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. कधी कधी निर्यात धोरणामुळे आयात धोरणामुळे उत्पादन जास्त झाल्यामुळे किमती पडू शकतात, पण त्यामध्ये शेतकऱ्याला वाजवी किंमत मिळून त्या कांद्याचं किंवा त्या उत्पादनाचा न्याय करण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप जरुरी आहे. तुमच्याकडे होत असणारा ड्रायपोर्ट तेच सांगतो. तुमचा कांदा विकला नाही गेला, कांद्याची पावडर करा, कांद्याच्या सुकलेल्या कांद्याच्या एअर फ्राय करून त्याचे तुम्ही पॅक करून ते एक्सपोर्ट करा. तुमच्या द्राक्षाची अडचण झाली, द्राक्षाचे ड्रायफ्रूट करायचे ते एक्सपोर्ट करा. तुमच्या या भागामधल्या प्रत्येक पिकाला न्याय देण्यासाठी ड्रायपोर्ट ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मी स्वतः खात्री देते, मी दिल्लीमध्ये गेल्यावर या ड्रायपोर्टमधनं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्यायाच्या प्रत्येक योजनेकडे मी स्वतः लक्ष देईन. तुम्हाला भारतीताई सोबत पंकजा मुंडे सुद्धा खासदार मिळेल, डबल डबल खासदार. तुम्ही हक्काने मला सांगा काय करायचंय, ते करलं नाही तर परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही, हा माझा तुम्हाला विश्वास आहे. अरे 5,500 वर्षापूर्वी रामायण झालं. लोक तर म्हणत होते हे जे भाषण करतात जे दुसऱ्या पक्षातले लोक, पहिले तर मला आठवतं प्रमोद महाजनांचं भाषण अजूनही यूट्यूबवर असेल, राम होतेच का नाही, रामाचा जन्म कुठे झाला याचे काय पुरावे आहेत, त्याच्यावर प्रमोदजींचं सुंदर भाषण आहे. ते भाषण तुम्ही यूट्यूबवर ऐका, त्याच्यात मी तुमचा वेळ घेणार नाही. परंतु जे लोक प्रश्न चिन्ह उभं करत होते की रामायण झालं का, राम होते का नाही, सेतू राम सेतू आहे का नाही, ते लोक आज सांगतायत जय श्रीराम. मान्य राम सर्वांचे आहेत, सर्वांचे आहेत, परंतु त्या श्रीरामाचा मंदिर बांधण्याचा जो जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचा जो एक प्रण होता, तो प्रण पूर्ण करण्याचा योग मोदीजींच्याच हस्ते होता. हे प्रभू रामाचीच इच्छा होती. मला सांगा ना, एखादा पक्ष जन्मत असतो, तो एखाद्या भूमिकेने काम करतो आणि त्या भूमिकेमध्ये लोकांना स्वप्न दाखवतो, पण ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही. एखादा नेता जर येतो आणि त्या स्वप्नांवर स्वार होत असतो, तर तेव्हा ती स्वप्न पूर्ण होत असतात. मोदीजींनी स्वतः स्वप्न दाखवलं, स्वतः त्यासाठी लढले आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं केलं. आपण सर्वांनी इथं बसले, मला तर डोळ्यातले अश्रू थांबले नाही, कारण मला आठवण आली माझ्या बाबांची मामाची, ज्यांनी कारसेवेपासून ते काम केलेलं आहे. अरे ही काही धर्माची गोष्ट नाही, कोणत्या धर्माला हीन दाखवणारी गोष्ट नाही, ही प्रतिकात्मक गोष्ट आहे. जिथे आमच्या रामाचा जन्म झाला त्याला तिथे एका टेंटमध्ये राहावं लागलं अनेक वर्ष. त्या रामाला स्वतःच्या एवढ्या आलिशान अशा मंदिरात राहण्याचा योग येतोय. आपले सुद्धा रामराज्य अजून जोरात येणार आहे, हा योग आलेलाच आहे, हा माझा विश्वास आहे. मला वाटतं 370चा कायद्याचा निर्णय केव्हापासून आपण म्हणतोय 370, केव्हापासून काश्मीरला जाऊन आंदोलन करतायत, केव्हापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून सर्वजण, का नाही होऊ शकलं? कारण त्याच्यासाठी संविधानिक शक्ती लागते. आपल्या देशाच्या बॉर्डर सुरक्षित करणं चूक आहे का? चूक केलं का प्रधानमंत्र्यांनी? मग ह्यांच्याकडे काही करायला नाही, मग हे बुद्धिभेद करतात. हे सांगतात की भारतीताईला निवडून दिलं तर पंकजाताईला अडचण आहे. मला कशाला अडचण आहे रे? एवढी काही गुजरी का मी? मला काही अडचण विडचण नाही आहे, राजा माणूस आहे आपण, सगळ्यांना निवडून आणणं आपलं काम आहे. असं कुणाला कमी करून स्वतःला मोठं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत.
बुद्धिभेदाचं दुसरं कारण काय? तर म्हणे हे लोक संविधान बदलणार. कसं संविधान बदलतील? महामानवाचं संविधान बदलणार नाहीत, कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही, एवढा सुद्धा संविधानामध्ये बदल होणार नाही, उलट संविधानाचं संरक्षण. तिसरा मुद्दा काय? अरे बापरे, मुसलमानो डरो, भारतीय जनता पार्टी आई, कुछ खैर नाही. काय खैर नाही? काय खैर नाही? 10 वर्षात कोणत्या मुस्लिम बांधवाच्या केसाला धक्का लागला? कोणत्या मुस्लिम बांधवाला त्याच्या घरातून, त्याच्या अधिकारातून वंचित ठेवलं गेलं? जे आयुष्यमान योजना आहे सगळ्या मुस्लिम बांधवांना मिळाली, घरकुलाची योजना आहे सगळ्या मुस्लिम बांधवांना मिळाली, जे आरक्षण आहे सगळ्या मुस्लिम बांधवांना मिळाले, की शेतकरी जर असेल तर शेतकरी सन्मान योजना मिळाली, त्याला घरामध्ये त्याच्या माऊलीसाठी त्याला शौचालय बांधून दिलं, गावामध्ये कुठलीही योजना आली तर ती कधीही ज्याचा आर्थिक क्षमता नाही, जो वंचित आहे, पीडित आहे त्याला मिळत असते, त्याला कोणीही रोखलं नाही, धर्माच्या आणि जातीच्या भिंती सुधारायला लावल्या नाही. मग कशामुळे असे भेदभाव करायचे? एक दंगल झाली नाही 10 वर्षात, का बोलत नाही? एकही आतंकवादी हल्ला झाला नाही, का बोलत नाहीत विरोधात? आपल्या देशाच्या बाउंड्रीज, देशाच्या आपल्या सीमा सुरक्षित ठेवणे, या देशाकडे वाकडी नजर ठेवून काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या अवकातीत ठेवणे आणि या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये उत्थान करणे, हे कोणते चुकीचे प्रण आमच्या नेत्यांनी घेतले? नाही घेतले. परीक्षा घेतात तो प्रभू रामानी पण सीतेची परीक्षा घेतली. आता तशीच परीक्षा राजकारणात सुद्धा होत असते. माझी परीक्षा झाली, पण त्या परीक्षेतून मी तावून सुलाखून इथपर्यंत आले आहे. तुमच्या आशीर्वादाने निवडून येईन. निवडणुकीत पण खूप परीक्षा झाली, पण माझ्या निवडून जाताना भारतीताई सोबत असतील तर मला खूप मनापासून आनंद झाल्याशिवाय राहणार. 5,000 वर्षापूर्वीच्या रामाचे आज प्रतिमा लावून आपल्या डोळ्यात अश्रू येतात. आपण बघितलं होतं का रामाला? आपण बघितलं का रामराज्य? नाही. पण रामराज्य असं होतं, रामराज्य तसं होतं, सर्वांना एक न्याय होता, कोणालाही कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. हे आपण ऐकून ऐकून आपल्या मनाला आपला ऊर भरून येतो. त्याच्यानंतर जर कोणी राज्य पाहिलं असेल ते छत्रपती शिवरायांचं राज्य. त्या राज्यामध्ये आणि रामराज्यामध्ये काय साम्य होतं? राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी होता. माझा छत्रपती शिवराय सुद्धा असा राजा होता ज्याच्या दरबारात कधी स्त्रीला अवमान झाला नाही, तिला कधी नाचवलं गेलं नाही, असा माझा छत्रपती राजा. या छत्रपती शिवरायांनी अरे लुटामध्ये विजयी झाल्यानंतर जे यायचं त्याच्यामध्ये जर एखादी महिला कोणी आणली तर तिची ओटी भरून तिला वापस तिच्या घरी सन्मानाने पाठवायचे. जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवरायांचे संस्कार या महाराष्ट्रात आहेत. मग रामराज्य, शिवशाही आरोबवली. त्याच्यानंतर कोणी जनतेची काळजी केली? ती काळजी केली ती आमच्या सरकारने केलेली आहे. साहजिक आहे, संघर्ष आहे. विरोधक गरीब माणसांना धर्माच्या, जातीच्या नावाखाली भेडसावत आहेत. संघर्ष नक्कीच आहे. पण या देशाचा प्रधानमंत्री कोण होणार? तर आम्ही छाती ठोकपणे सांगतो, नरेंद्र मोदी होणार. समोरच्या लोकांना विचारा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे, त्यांना सांगता येणार नाही. ते म्हणून तर भांडत बसण्यासाठी पूर्ण तयारी केली असेल. मग स्थिर पण पाहिजे ना सरकार, स्थिर पण पाहिजे ना. आपलं घर सुद्धा सांभाळताना बापाचा धाक, आईची माया ही आवश्यक असते की नाही? तसंच मोदीजींकडे धाक पण आहे आणि माया पण आहे. गरीबाकडे बघून डोळ्यात अश्रू पण येतात आणि आपल्या देशाकडे जर कोणी वाकडी नजर केली तर त्याचे डोळे काढून घेण्याची शक्ती सुद्धा त्यांच्यामध्ये. त्यामुळे आपण कुठल्याही अफवांना बळी पडण्याचं काहीही कारण नाही. आपल्याला प्रधानमंत्री हवा आहे जो देशाला स्थिर सरकार देईल. केवळ नरेंद्र मोदी हे देऊ शकतात. आपल्याला प्रधानमंत्री हवा आहे जो देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देईल. फक्त नरेंद्र मोदी मिळवून देऊ शकतात. आपल्याला असा देशाला प्रधानमंत्री हवा आहे जो या देशाच्या गरिबांचे अश्रू अनुभवून ते अश्रू पुसण्यासाठी सदैव तयार आहे. सोपं नाही आहे. वर्षानुवर्ष ज्या गोष्टी शक्य नाही झाल्या त्या प्रधानमंत्र्यांनी करून दिल्या. अहो केदारनाथ पूर्ण वाहून गेलं होतं, तुम्ही डोळ्यांनी पाहिलंय. हा सूर्य आणि हा जयद्रथ गप्पा हाणण्याचं राजकारण नाहीये. एका वर्षात केदारनाथ उभं करण्याचं काम त्यांनी केलं. एका वर्षात बाबा विश्वनाथाचं मंदिर उभं करून सगळ्यांना सोबत घेऊन सर्व धर्मांमध्ये कुठली अडचण न होता सर्व अतिक्रमण काढून त्यांनी केलं. हे श्रद्धास्थान म्हणजे अंधश्रद्धा नाही. या ठिकाणी अनेक लोकांची रोजीरोटी चालते. आज तीर्थक्षेत्र विकास आहे. मी मध्य प्रदेशची सहप्रभारी होते. आमच्या शिवराज सिंग चौहानांनी तिथे महाकालचा एवढा मोठा कॉरिडॉर केला. किती लोकांना रोजगार मिळाला.
तिथे बग्गी चालवणाऱ्याला रोजगार मिळाला, फुलं विकणाऱ्याला रोजगार मिळाला, हॉटेल चालवणाऱ्याला रोजगार मिळाला, पुजाऱ्यांना काम मिळालं, नाही मिळालं का? प्रत्येक गोष्टीमध्ये रोजगार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये काम आहे. आज इथे G20 समिट झालं, अनेक लोक या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्सुक आहेत. आता हे निवडणुकीमुळे वातावरण अस्थिर असतं. या निवडणुकीमध्ये जेव्हा 400 पार भारतीय जनता पार्टी करेल, तुम्ही पहा या जगातले कसे लोक इथे लाड कार्पेट घालून आपल्यासाठी मोठ्या मोठ्या योजना घेऊन येतील. तुम्ही बघा आपल्या देशातल्या या भागातल्या शेतकऱ्याचा कांदा कॅनडापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास. गडकरींनी भाषण केलं, मी ऐकलं. मला इथलं भाषण नाही ऐकता आलं, पण माझ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही बळीराजा आहात, तुम्ही अन्नदाते नाही ऊर्जा दाते व्हा. तुम्हाला ऊर्जा कशी मिळवायची, कसा शेतकऱ्याला अजून उद्योगाचा चालना द्यायची, शेती हाही उद्योग समजून कसं काम करायचं, ह्याच्यासाठी येणाऱ्या काळात प्रयोग होणार आहेत. जे फसलेले आहेत, ज्यांनी फसवलेलं आहे, अशा लोकांच्या पाठीमागे उभे राहू नका. यांना काही सापडत नाही. 5-10 वर्षांनी एखादं लॉलीपॉप सुरू होतं, एखादा विषय घेतात आणि त्या विषयाला जातीवादाचा रंग लावतात आणि मग लावा माणसांना जातीपातीच्या राजकारणामध्ये व्यस्त ठेवा, धर्माच्या राजकारणामध्ये व्यस्त ठेवा. अरे 60 वर्ष तुम्ही जे केलं नाही तेच घेऊन त्याच खांद्यावर बंदूक ठेवून आमच्याकडे तुम्ही निशाणा करू नका. ही जनता ती बंदूक तुमच्याकडे फिरवल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास. आपण सर्वजण आज एक प्रण करू. आपण आपल्या देशामध्ये 1947 पासून आमच्या अटल बिहारी वाजपेयीचं सरकार सोडता सदैव सदैव विश्वास ठेवला आहे त्या पक्षांवर. आज आपण एक हॅट्रिक मोदीजी करायचं म्हणतात, काय बिघडलं? कुणाचं वाटोळं झालंय? कुणाला घरातून निघून जावं लागलं? कुणाची बर्बादी झाली? अरे कोविड सारखा एवढा कठीण प्रसंग नरेंद्र मोदीजींनी किती चांगला हाताळला. अहो मी आणि माझी बहीण हे कोणी आले नाही, आम्ही रोज जायचो वॉर्डमध्ये लोकांना भेटायला. 3 वेळा कोविड झाला प्रीतमताईला आणि मला. त्यात डॉक्टर होत्या, PPE किट घालून घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसायच्या. पेशंटच्या अगदी रेमडेसिवीरपासून, त्यांच्या ऑक्सिजनपासून, त्यांच्या व्हेंटिलेटरपासून, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सगळीकडे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा योग होता तो. दुर्दैवी काम होतं ते, परंतु लोकांचे जीवन वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. कशाच्या जीवावर? संघटनेच्या जीवावर. कशाच्या जीवावर? या सक्तीच्या जीवावर. याच्यामध्ये कधी कोणी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही. आज या देशामध्ये, जगामध्ये कोणतंही जग वॅक्सिनेटेड नाही आहे. 100% देश वॅक्सिनेटेड केला. एवढी लोकसंख्या आपल्या देशाची. अहो साधं गाडीला ब्रेक मारला चौकात तर 500 लोक जमतात. एवढी गर्दी असताना सुद्धा कोविड सारखा अजूनही बाकीचे देश अडचणीत असतानाही आपला देश पुढे गेला आणि ह्याच्यातनं आपण मार्ग काढू शकलो. मग नक्कीच त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे. कोणतीही वाईट घटना घडली त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे. त्याच्यातून सुद्धा बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलंय. ही देशातली आपली शक्ती आपण कुठेही वाया घालवायला नाही पाहिजे. एकजुटीने. मला मान्य आहे काही लोकांचं नुकसान होत असेल, कोणाला कापूस आहे, कोणाला सोयाबीन आहे, कोणाला कांदा आहे, कोणाचं काही अडचण असेल. या सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो. अडचणी तोच दूर करू शकतो ज्यांनी तुम्हाला ते स्वप्न दाखवले, ज्यांनी 99 काम केले त्याचं एक राहिले तर तोच करू शकतो, आणि ते प्रधानमंत्री मोदी आहेत. आणि म्हणून ते प्रधानमंत्री होण्यासाठी भारतीताईंनी प्रधानमंत्र्यांना हात वर करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्या खासदार होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करावी. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. कारण मी माझ्या अफवांना खूप सामोरे गेले माझ्या निवडणुकीत. आता इतक्या अफवा की विचारू नका. मला तर असं वाटलं की हे काय आहे. जर सोशल मीडियाच्या जीवावर राजकारण होत असेल तर हे भारताच्या आणि त्यातल्या त्यात पुरोगामी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी योग्य नाही. कुठल्याही अफवांवर आपण बळी पडू नका. मी स्वतः आलेली आहे. मला तुम्ही बोलवलंय, मी नाही. रात्री 1 वाजता मला गिरीश महाजनांचा फोन आला, बावनकुळेंचा फोन आला. मी म्हटलं अरे माझं काय गरज आहे, खूप लोक आहेत, मोठे मोठे नेते आहेत, त्यांना बोलवा. मी दुसरी मुंबईला सभा दिली होती. ते म्हणले नाही तुम्ही यावंच लागेल. पण मी आले कारण माझ्या असण्याचा कुणाला फायदा झाला तर मला त्याचा गर्व आहे, पण माझ्या नसण्याने कुणाला नुकसान झालं तर ते योग्य नाही. आणि म्हणून मी आले. मला फूड पॉयझनिंग झालं होतं. माझा चेहरा आज थोडा गंभीर असेल, नाही तर मला बोलायला त्रास होत होता. मला आज सकाळपासून प्रचंड त्रास होतोय, हायपोग्लायसेमिया झालाय, लो BP झालाय. पण तरी कारण 5-6 दिवस झाले मी पण खिंड लढवत होते ना बाबा. त्या बीडमध्ये काय कमी ताप होता का माझ्या डोक्याला? कुठे की बीड. आता बीडची किंमत देशाला कळली आहे. बीडची किंमत सगळ्यांना कळलेली आहे. आता ते किंमत ठेवणार आहेत, मला विश्वास आहे.
तुम्ही माझी काळजी करू नका, माझी काळजी करू नका. माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. प्रार्थना करताना मला आशीर्वाद मागा, नक्की मागा, पण भारतीताईंना विजयी करा, एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करते. आपण माझ्या सभेचा मान ठेवलाय, ठेवत राहणार आहात, या सभेचाही मान ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आता मला चक्कर यायच्या आधी मी माझ्या वाणीला विराम देते. आपण सर्वजण येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबा, कमळाला धनुष्यबाणात खोवा, घड्याळीमध्ये बरोबर वेळ बघा आणि भारतीताईंना विजयी करा, एवढंच सांगते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.